यावेळेस दाखल होत असताना आपण पाहताय मैदानावरती सध्या तरी फलंदाजीसाठी आंबेगाव टीमचे ओपनर प्लेयर्स यावेळेस दाखल होत असताना आपण पाहताय समीर आणि प्रभात हे दोन खेळाडू यावेळेस दाखल होत असताना आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाजीसाठी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाकडून अगदी आपण बघतायत आंबेगाव टीमचे ओनर्स आपण पाहतायत श्रीमान दिनेश गरज साहेब देखील इथे उपस्थित आपल्याला पाहायला भेटत आहेत। नक्कीच ज्याच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच साहेब देखील इथे आज आपल्या गावचा सामना जो मात्र इथे खेळण्यासाठी देखण्यासाठी उपस्थित झालेले आपण बघतोय आणि सध्या तरी मैदानावरती आपण बघू शकाल ही सलामीची जोडी समीर मैदानावरती आहेत, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपण पाहतायत प्रभात हे दोन खेळाडू इथे फलंदाजीमधून दाखल होत आहेत। 5 षटकांचं बॅटल आहे, आपण बघतायत गोलंदाजी करण्याचा निर्णय या बॅटलमध्ये चुनत असताना MS11 वाघाचीवाडी संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाजी दाखल झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतायत MS11 वाघाचीवाडी संघाकडून पहिल्या स्पेलमध्ये दद्दू इथे दाखल होत आहेत। दद्दू एक चर्चेचा खेळाडू आहे, संपूर्ण जर पाहायला गेलं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असो त्यानंतर ओपन क्षेत्राचं क्रिकेट असो या दोन्ही क्षेत्रामध्ये खरं तर या संपूर्ण वाघाचीवाडी संघाचा एक वेगळा दबदबा राहिला आहे। परंतु समोर आपण पाहतायत अपोजिट खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ आणि याही संघाची चर्चा भरपूर आहे। पहिला चेंडू ऑन साईडला टर्न करत असताना फलंदाज प्रभातच्या बॅटमधून एक सिंगल इथे रेखाटली गेली आहे। ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला फलंदाज समीर आहे साखरेडला आणि यावेळेस कनेक्शन प्रॉपर दिलं ऑन साईड सीमारेषेच्या पलीकडे। या सामन्याचं पहिलं आक्रमण नोंदवत असताना समीरच्या बॅटमधून येतोय चौका। पहिल्या सत्रामध्ये या डाबामध्ये आपल्याला बघायला भेटतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 5 धावेवरती या धावफलक सध्या तरी सेट झालाय। टार्गेट मोठं सेट करावं लागेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला। समोर आपण पाहतायत MS11 वाघाचीवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये फलंदाजीचा बरडा भरपूर मजबूत आहे आणि इथे आपण पाहताय अगदी त्याच उद्देशाने फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण बघतायत आंबेगाव टीमच्या फलंदाजांना 5 धाबा दापलकावरती बनल्यात। फिल्डिंगमध्ये थोडंसं क्षेत्र चेंज झालंय। नंदू गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला वळवण्याची क्षमता नंदूकडे भरपूर आहे। समोर ठेवल्या पडल्यानंतर चेंडू आपण पाहतायत खाली राहतोय आणि या चेंडू आपण बघू शकाल फलंदाज समीरच्या विरोधात नक्कीच थोडासा कठीणाई करत असताना इथे बॅटर समीरला आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉल चौकार आल्या त्याच्यानंतर स्वतःला बनवतायत गोलंदाजी करत असताना नंदू या स्पेलमध्ये या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पेलमध्ये। हाफ बॉल सफल झाले, 38 सर्कलला आता तोडलाय फलंदाजी करत असताना बॅटर समीर बघायला मिळत आहे आणि समीर यावेळेस पॉवर प्ले मध्ये कडा प्रहाराची नोंद देतोय। मिड विकेट सीमारेखा पलीकडे मिळत आहेत आणखी एकदा 4। बघायला मिळतात ऑन साइडला खेचलाय मिडलिंग टायमिंग चेंडू जाईल लुक ॲट दिस साइड लुक ॲट दिस डिस्टन्स चेंडू सीमारेखेच्या पलीकडे फलंदाज समीरच्या बॅटमधून अटॅकिंग स्ट्रोक षटकार
एंड करून आपण बघतायत सध्या तरी बॅटलमध्ये फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आंबेगाव संघाचे आपण बघतायत टीम ओनर, त्याचबरोबर आपण बघू शकाल ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे सर्व आपण पाहतायत श्रीमान दिनेश दादा गरज साहेब देखील ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मालकीचा संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय आणि अपोजिट आपण बघतायत MS11 वाघाचीवाडी संघ या सामन्यामध्ये खेळतोय. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय गोलंदाज प्रतीक. इथे बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. डॉट फेकत असताना गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. लेफ्ट हँडर हाताने गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये आपण बघू शकतायत प्रतीक या स्पेलमध्ये भरपूर मोठं नाव आहे या खेळाडूचं MS11 वाघाचवाडी संघाकडून. आज संपूर्ण जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वाघाचवाडी संघाची एक वेगळी चर्चा आहे, परंतु आज चर्चा कोणाची चांगली राहील या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेलच. त्याचबरोबर आपण बघू शकतायत जबरदस्त कोलठण संघ आपण एक प्रतिनिधी जरूर पाठवायचा आहे. आपले मोबाईल्स इथे राहिलेले आहेत. प्रतीक गोलंदाजी करतोय, समोर फलंदाजी करत असताना फलंदाजीचं डिस्टन्स थोडंसं चेंज केलंय. संतुष्ट गतीची फलंदाजी बॅटलमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या तरी आंबेगाव टीमचे फलंदाज. कारण समोर आपण पाहतायत डावी बाजूनं सध्या सगळीला हवेचा प्रभाव जो मात्र उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव कसा बसा या सामन्यामध्ये आपण पाहतायत 2 षटकांचा डाव थोडासा धीमा खेळत असताना इथे आपण ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला पाहतोय, परंतु MS11 वाघाचीवाडी संघ आहे आणि या टीमला चांगलंच माहिती आहे की कमबॅक कुठे करायचा. प्रतीक या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना ठराविक चांगला चेंडूंचा इस्तेमाल जो नोंदवतोय. 4 खेळ आतापर्यंत या स्पेलमध्ये त्याने ज्यामध्ये आपण पाहतायत 2 सिंगल 2 डॉट बॉल. धावफलकावरती आपण पाहताय आंबेगाव संघ कोणतंही नुकसान न करता 17 या धावफलकावरती आपण पाहताय. 17 आहे. त्यावेळेस फलंदाजाला थोडासा खतरा बदला आहे कारण बिस्टाबिंग फलंदाजाची लिखली जायला अधुरी काढी. रेड सिग्नल OUT आउट. पहिला विकेट डाऊन. फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ डिझाई. पहिला विकेट इथे मिळाला गोलंदाज प्रतीकला. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर सध्या तरी जयेश इथे क्रीजवरती दाखल होत असताना आपण पाहताय. या खेळपट्टीची चर्चा जर करायला गेले तर नक्कीच लेदर विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या लेदर विकेटवरती आज टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्रामी नक्कीच खेळ जो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजीचं डिस्टन्स थोडंसं बदललंय. आपण पाहताय स्वीपर थर्ड मधून इथे बॅटिंग करत असताना आंबेगाव टीमला या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. सांघिक 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण पाहतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला ज्यांच्या धावफलकावरती आपण पाहतायत 19 धावा. स्कोरबोर्डला सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा नंदूला इथे MS11 वाघाचवाडी संघ आडत असताना आपण बघ या बॅटलमध्ये थोडंसं आपण पाहताय कंट्रोलिंग फलंदाजी होतीये. मागे सरकली त्यानंतर डिलिकेट टच केलाय आणि जसा मोका मिळाला स्वीपर थर्डमॅनला बेट करत असताना यावेळेस परफेक्ट टायमिंग समीरच्या बॅटमधून मिळतील आंबेगाव टीमला 4.
पाहतायत. थोडंसं इथे स्वतःला आवरत असताना या डाबामध्ये आपण पाहिले बॅटर समीरला, कारण त्याला माहिती आहे समोर MS11 वाघाचीवाडी संघ आहे आणि वाघाचीवाडी संघ म्हटला तर नक्कीच भरपूर ताकदीचा संघ आहे. हा चेंडू चांगला गोलंदाज नंदू या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना इथे सध्या तरी चांगल्या चेंडूंचा इस्तेमाल नोंदवतो. अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर आपण चौकार येत असताना पाहिल्या, त्यानंतर हा चेंडू थोडासा जर पाहिलं तर हुलकावणी देत असताना आपण पाहिला समीर या फलंदाजाला. पुढ्यात ठेवलं यावेळेस क्रॉस बॉर्डर स्ट्रोक, मैदानावरती फलंदाजी करत असताना समीर बघायला मिळतील आणि समीर आता या सामन्यामध्ये सन्नाटा नाही तर गरमीचा माहोल तयार करतोय. मिड विकेटला ठोकलाय, आणखीन एक दर्जेदारी फटका, चौकार. समीरची बॅट मात्र जी बोलबाला कुठे आणि सध्या फलंदाजी करत असताना शिरकाव नोंदवलाय. बॅटिंग करत असताना समीर या फलंदाजाने आणखीन एका मोठ्या फटकाचा हल्ला बोललाय आणि मिड विकेटला आता बोलत असताना आणखीन एक मॅक्सिमम सिक्सर. आपण पाहताय बॅटर सध्या तरी बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा समीर या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहताय वैयक्तिक 10 चेंडू 29 धाबा आल्या तरी टीम टोटल 33 वरती. चांगली फलंदाजी झाली आहे. गोलंदाज नंदूवरती प्रेशर आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग पाला मिळतोय. खराब चेंडूचा वापर यावेळेस होत असताना MS11 बागाचवाडी टीमच्या नंदूकडनं आपण पाहताय मानसिक तौरचं प्रेशर यावेळेस बनवून ठेवलंय फलंदाजांमधून. आपण बघतायत जयेश आणि समीर या दोन फलंदाजांनी. आक्रमण तर भरपूर झाली आहेत. ब्रेक थ्रो आणावा लागेल गोलंदाजी करत असताना इथे नंदू या गोलंदाजाला, परंतु मॅच मध्ये आपण पाहताय माहोल वेगळा आहे कारण फलंदाज समीर रंगामध्ये आलाय आणि आणखीन एक आसमानी धमाका, आसमानी टोला यस वसुली झाली आहे. 6 धाबेची षटकार. स्पेलमध्ये भरपूर महागडा पडलेला आपण पाहताय. या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना हो आणखीन एक चांगला फटका आहे. फुलटॉस होता समीरच्या बॅटमधून आपण पाहतायत आणि बॅकवर्ड स्पेलेगमध्ये स्ट्रोक कंप्लीट केला होता. सिंगल इथे या चेंडूवरती भीती आपण पाहतायत. 3 षटकांचा काही इथे समाप्त झालाय. नंदूची 2 षटका आपण पाहिली आहेत या बॅटल ऑर्डरमध्ये. आपण बघू शकतायत 2 ओव्हर्समध्ये नंदूने 37 धाबा खर्च केल्या. त्यानंतर प्रत्येकचं षटक भरपूर चांगलं राहिलेलं आपण पाहिलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये MS11 वाघाचवाडी संघाला जर बघायला गेलं तर 41 धाबा खर्च करत असताना आपण पाहिलंय. फलंदाजीमध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 1 विकेट गमवत असताना 41 या स्कोरबोर्डला आपण बघू शकतोय. फलंदाजी करत असताना या डाबामध्ये सध्या तरी मैदानावरती आपण पाहतायत 41 धाबा दाखल का बरं. त्याच्या लॉट्समध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या ताकदवर संघांचा सहभाग बघायला मिळतोय. 4थ्या स्पेलमध्ये सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार इथे दाखल होतात. हो तुषारचा चेंडू मैदानावरती आपण पाहताय बॅटर समीर आता अक्षरशः या डाबामध्ये अगदी खवळलेला आहे आणि ऑन साइडला परफेक्ट चेंडूला केले गुल. आणखीन एक कनेक्शन प्रॉपर सिक्सर.
तुषारच्या विरोधात पहिला चेंडूवरती आपण पाहतायत कड्या फटक्याची नोंद जी मात्र देत असताना बॅटर समीरला आपण पाहिलंय. समीर वैयक्तिक 13 चेंडू 42 वरती फलंदाजी करतात. कदाचित या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळेल का ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा फलंदाज समीरच्या बॅटमधनं हे देखील पाहायला मिळेलच. ऑनसाईडला फटका चांगला होता मिड विकेट एरियामधून आपण बघतायत 2 धाबेचा नक्कीच लेखाजोखा बडवत असताना इथे 2 धाबेच्या बढतीनं दाफलकावरती आंबेगाव संघ आपण बघतायत 49 या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. आणि एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आपण पाहतायत. नक्कीच प्रेक्षकांसाठी सूचना आहे. ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी की आपण बाजूला जायचे कारण मेन कॅमेरा तिथे येतोय. मित्रांनो प्लीज थोडंसं साईडला जा. मैदानाच्या सभोवताली भरपूर हिरवळ झाडी आपल्याला पाहायला मिळते. हवेचा प्रभाव देखील चांगला त्यामुळे तिथे तुम्ही राहायचं नाहीये. बाजूला भरपूर जागा आहे. एक साकावरला फटका चांगला होता बॅटर समीरच्या बॅटमधून. इथे देखील सेकंडरचा प्रयत्न करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपण पाहतायत 2 धाबा या चेंडूवरती देखील मिळत आहेत आणि बॅटिंग करत असताना आंबेगाव संघ नक्कीच वैयक्तिक संघाचं अर्धशतक देखील ओलांडत असताना आपण पाहिलं आहे. 51 धाबा दाफलकावरती आहेत. MS इलेव्हन वाघाचीवाडी संघ सुरुवातीला टॉस झाला होता. टॉस जिंकला, गोलंदाजी स्वीकारली आणि सध्या गोलंदाजी करत असताना अगदी गोलंदाजांवरती भरपूर आक्रमण राहिली आहेत. पुढे ठेवलं इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, फटका प्रॉपर आणि याचबरोबर आपण पाहतायत बॅटिंग करत असताना फलंदाज समीरचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जे मात्र आज झळकत असताना पाहायला भेटतंय. तो आलाय आणि तो आज स्वतःला सिद्ध करून गेलाय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा दाण्यावाग समीर मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची चर्चा करत असताना पाहायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी, षटकार आलाय दाफलकावरती आंबेगाव क्रिकेट संघ. दाफलकाला आपण पाहतायत 57 या दाफलकावरती आपण बघतोय. खूप मोठं बाठले, आणखीन एक आक्रमण. हो यावेळेस आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत आंबेगाव टीमची रन मशीन थांबायचं नाव घेत नाही. आणखीन एक मोठा धमाका, षटकार. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तुषारच्या विरोधात 3 षटकार जे मात्र अगदी हितसड आपण पाहिले आहेत. दाफलकावरती 1 सेट इनिंग मध्ये आपण पाहतात 63 धाबेवरती बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या दाफलकाला आपण पाहता. यावेळेस मिस्टामी स्टोक सॉफ्ट डिसमिसल होऊ शकताय आणि मॅच मध्ये आता वापसी बनेल. MS इलेव्हन वाघाचवाडी संघाला मिळत आहे नक्कीच एक सेट फलंदाजाचा विकेट समीर बाद. वैयक्तिक समीरच्या बॅटमधून आपण 18 चेंडू 58 धाबा बढत असताना पाहिल्या. त्यानंतर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ जर पाहिलं तर आपण बघू शकतायत भरपूर मोठ्या दाफलकावरती मात्र इथे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 63 धाबा दाफलकावरती आहेत. बरोबर आज टीमचे पुरस्कृते देखील आपण इथे उपस्थित पाहताय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचे श्रीमान दिनेशजी गरज साहेब देखील आज भरपूर खुश आहेत. परंतु इथे षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. प्रमोदचा पहिला चेंडूवरती वापसी बनते MS इलेव्हन वाघाचवाडी संघासाठी. आणखीन एक विकेट फलंदाज बाद.
प्रशांत आला आणि प्रशांतच्या बॅटमधून पुनश्च एकदा सामन्याला मात्र नक्कीच जबरदस्त बोर्ड भेटलाय. आणखीन एक आक्रमण सिक्सर. MS11 वाघाचोडी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात सध्या तरी भरपूर मोठ्या धाफलकाची निर्मिती नोंदवत असताना इथे आपण बघतायत या डाबामध्ये सध्या तरी आंबेगाव टीमच्या फलंदाजांना प्रशांतच्या बाटमधून षटकार येतोय. ब्रायन ब्रदर्स आंबेगाव संघाला आपण बघू शकता त्यावेळेस धाफलकाला फलंदाजी करत असताना 69 धाबा. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. प्रमोद इथे गोलंदाजी करतायत. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतायत आजच्या लॉट्समधील तिसरा सामना फर्स्ट राऊंडचा जर पाहायला गेलं तर आपण बघणार आहोत जेगावदेव जांभूळवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल सचिन इलेव्हन झुगरेवाडी. या दोन संघामध्ये दोन्ही टीम्स आपण बरोबर मिड इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पोहोचायचं आहे. टॉस देखील तिथे केला जाईल. मॅचमध्ये आपण पाहताय पुढे एकदा वापसी झाली. प्रमोदला मिळतो आणखीन एक विकेट. फलंदाजी करत असताना इथे बॅटर बाद झालेत आंबेगाव टीमचे. 69ला 4 विकेट अशा पद्धतीचा धावफलक फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये ब्रायन ब्रदर्स आंबेगाव टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. चर्चेचा माहोल पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले त्यानंतर हा फटका आपण बघतायत डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट करत असताना फलंदाज सक्सेस राहतील. प्रवीण मैदानामध्ये आपण पाहिला बॅटिंग करत असताना लॉंग ऑफ एरियामधून 2 रन्स भेटत आहेत. याच बरोबरीनं धावफलकापर्यंत आपण बघाल आंबेगाव क्रिकेट संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 या धावफलकापर्यंत सध्या पोहोचतोय. चांगली फलंदाजी राहिली या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आंबेगाव टीमच्या फलंदाजाची क्रॉस बॅटर स्ट्रोक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक विकी होते. विकीने टिपला जाईल. सामन्यामध्ये पसरली जाईल शांतता. यस आंबेगाव टीमला लॉस विकेट. विकेट मिळतोय. 71 वरती 5 विकेट फलंदाजी करत असताना ब्रायन ब्रदर्स आंबेगाव संघाला आपण पाहताय. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. लगेचच आपण बघू शकतायत सचिन इलेव्हन झुगरेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय जेगावदेव जांभूळवाडी या दोन टीम मध्ये बरोबर इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीम्स आपण यायचं आहे. ऑन साईडला फटका चांगला यावेळेस सिंगलचा प्रयत्न फलंदाज करतायत आंबेगाव टीमचे. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. बरोबर आपण बघाल खेळपट्टीच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. बनसर इनिंगचा डाव इथे संपन्न झालेला फलंदाजी करत असताना ब्रायन ब्रदर्स आंबेगाव टीमला पण फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलंय ज्यांनी स्कोरबोर्डला आपण बघतायत 73 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत आणि 74 धावेचं आव्हान जे मात्र सेट केलंय MS11 वाघाचोडी संघासमोर. चला टॉस केला जातोय. सचिन इलेव्हन झुगरेवाडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहायला मिळेल जेगावदेव जांभूळवाडी या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच या सामन्याचा टॉस इथे होणं फार अपेक्षित आहे. टॉस केला जाईल. आपण सर्वजण एन्जॉय करतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहतायत आजचा 3रा दिवस. चला प्रेक्षकांना पुढे एकदा सूचना आहे. जे 2 प्रेक्षक ब्लॅक स्क्रीन समोर बसलेत त्याटकी आपण बाजूला जायचं आहे मित्रा. नंतर स्वतः आमचे आयोजक येतील आणि तिथे तुम्हाला हाताला पकडून बाजूला आणतील हे लक्षात ठेवा. कारण वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. त्या सूचनेचं पालन आपण देखील करायचं आहे. मेन कॅमेरा तिथे येतोय मित्रा. प्लीज थोडंसं साईडला जाशील तर बरं होईल.
टॉस जो इथे टॉस बॉक्समध्ये संपादित करायचा आहे. गोड व्यक्तिमत्वाचे मात्र इथे उपस्थित झालेले आपण पाहतोय. अच्छा, लॉर्ड्समधील हा तिसरा सामना असणार आहे. अगदी आपण बघताय या सामन्याचा नाणेफेक जो इथे आपल्या दादाच्या शुभास्ते होत असताना पाहायला मिळतोय. एम ए स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आजचा तिसरा दिवस. आजच्या लॉट्समध्ये देखील दादा संघांचा सहभाग जो आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकी झाली आहे. टॉस इथे झालेला आहे. टॉसमध्ये आपण पाहताय सचिन 11 जुगरीवाडी संघ जो मात्र बाजी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टॉस बॉक्समधून एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची न्यूज तुमच्यासोबत येते की टॉस जिंकलाय सचिन 11 जुगरीवाडी टीमने. प्रथम फलंदाजी घेतली आहे आणि अपोजिट आपण पाहतायत गोलंदाजीसाठी चॅलेंज केलंय ते म्हणजेच जयगावदेव जांभूळवाडी टीमला. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचबरोबर फलंदाज दाखल करायचे आहेत MS11 वाघाचवाडी संघ. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे आहेत 73 धाबा बनवलेल्या आहेत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमने आणि 74 धाबेचा पाठला इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. MS11 वाघाचवाडी संघ. बॅटल इंटरेस्टेड राहील, बॅटल मजेदार राहील कारण MS11 वाघाचवाडी संघाकडे देखील फलंदाज जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच या सामन्याची चर्चा शेवटपर्यंत खूप चांगली होईल. टॉप ऑर्डरचे खेळाडू यावेळेस दाखल झालेले आपण पाहताय. फलंदाजीमधून आपण बघता स्ट्रायकर एंडला विकी पारदे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नॉसाकर एंडवरती आपण बघू शकताय भाविन बघायला मिळत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण. लेट्स प्ले. सामन्याचं दुसरं होतंय सुरू सत्र आणि सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय. फलंदाजी करत असताना हॅमर केलाय फलंदाज विकी पारदी. ऑन फायर, सक्सेसफुल अँड पॉवरफुल षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की हा सामना पाहायला भरपूर मजा येणार आहे आणि एक्झॅक्ट चर्चा आता राहिली आहे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना विकी या फलंदाजाची. समोर आणखीन एक आक्रमण. हो, या खेळाडूला रोखणं कदाचित ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला कठीण जाऊ शकतंय. बॅक टू बॅक सलगचा अजून एक आक्रमकतेचा इशारा. स्टेट इट विशेबला चौकार. एक हुकमाचा खेळाडू आहे MS11 वाघाचवाडी संघाचा आणि तो हुकूम इथे बजावला जाईल. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतायत. बॅटच्या एंडिंग झोनला कनेक्शन बनले सेकंडांचा प्रयत्न होतोय. कदाचित रिस्क उचलली होती परंतु शेवटून नकार दिलाय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटर विकीने विकेट थांबवणं फार गरजेची राहील या मॅचमध्ये. फलंदाजी करत असताना MS11 वाघाचवाडी टीमला चांगल्या पार्टनरशिप मधून फलंदाजी बनवावी लागेल. सिंगल अली दाफल कबरते आपण पाहताय. 74 धाबेचा पाठला करत असताना MS11 वाघाचवाडी संघ कोणतेही नुकसान न करता 11 या दाफल कबरते आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडीशी वापसी बनवली जाते. यावेळेस आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये गोलंदाज, त्यानंतर स्वीपर थर्डमॅन, स्वीपर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट लॉंग आउट, शॉर्ट स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग सेट आहे. पुढे ठेवलं यावेळेस आक्रमण. भाविन वाघ यावेळेस करेल. बॅटचा फेस खुला, मोका मिळाला आणि मोक्यावरती आता हा येतोय धमाका सिक्सर.
करणारे हेच दोन्ही फलंदाज सांगतायत. षटकार भरपूर चांगल्या संख्येत येत असताना पाहायला मिळत आहेत. हो भावी यावेळेस बरसात नोंदवेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबच्या पल्ल्याचा मोठा धमाका. भावीन मागच्या बॅटमधून सलग दुसरा आक्रमण. टी फोर्टॅट म्हणतात ना, बारी बारी सबकी बारी. पहिले तुमची आणि आता आमची. अजून एक षटकार. चर्चाबद्ध फलंदाजी पाहायला भेटतीये. 23 धावा दाफलकामध्ये MS11 बागाचोडी संघ या सामन्यामध्ये फलंदाजी करतीये. 74 धाबेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहताय दोन्ही खेळाडू इथे फलंदाजीचा जो टॅलेंट आहे तो भरपूर चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये समोरच्या दिसला फटका, चांगल्या सेकंडचा प्रयत्न, चान्सेस कदाचित आहेत आणि एक्झॅक्ट चुकी केली आहे. मॅच मध्ये आपण पाहताय गरज नव्हती परंतु अपेक्षा केली आणि आता फलंदाजी करत असताना मोठा विकेट. कदाचित हा टर्निंग पॉइंट बनू शकतोय या मॅच मध्ये. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला विकी पारदी नाराज झालाय कारण इथे आपण पाहतायत नक्कीच संघाला गरज होती आणि तिथे मैदानावरती आपण पाहतायत ही थोडीशी मिस्टेक. बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये खरतर एक चुकी तुमचं अस्तित्व उद्ध्वस्त करू शकते आणि क्रिकेटमध्ये देखील एक चुकी तुमचा खेळ संपवू शकते आणि इथे आपण पाहता ही चुकी भरपूर मोठी आहे. MS11 वाघाचवाडी संघाची विकेट. पहिला फलंदाज बाद, विकी आउट. 24 ला पहिला धक्का MS11 वाघाचवाडी टीमला. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. अगदी आपण पाहतायत विकी इथे बाद झालेला आपण पाहिलेला आहे. सध्या तरी सामन्यामध्ये शांतता पसरलेली आपण जरूर पाहिली आहे. नवीन बॅटर यावेळेस फलंदाजीसाठी आपण बघू शकाल ज्ञानेश्वर इथे दाखल होत आहेत मैदानावरती. हा चालेल. आपल्याला पाहायला मिळतोय
चौकार आलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं दाफलकावर पण बघाल यावेळेस सध्या तरी MS11 वाघाचवाडी संघ 34 वरती पाहायला मिळतोय. चांगली आक्रमण झालेली आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना MS11 या टीम कडून सॉफ्ट हँडेडली मैदानाच्या आतमध्ये पण पाहता एक सिंगल इथे ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं भेटतीये. दाफलकावरती सध्या 35 धावा. आणखीन एक मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला सुरुवातीला विकीचा विकेट मिळाला. त्यानंतर आता भाविन इथे बाद होत असताना आपण पाहतोय. आणि कदाचित आता इथून हा जो मोठ्या दाफलकाचा पाटला आहे अगदी तो नक्कीच थोडासा इथून अडथळा देत असताना पाहायला मिळेल MS11 वाघाचवाडी संघासाठी. 35 धावा दाफलकावरती आहेत. 35 वरती 2 खेळाडू इथे बाद झालेत. नवीन खेळाडू फलंदाजीमधून दीपक यावेळेस दाखल होत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर 2चा खेळ जो इथे पाहत आहोत. या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना समीर इथे गोलंदाजी करतोय. 74 धाबेचा डिफेन्स करत असताना ब्रँड ब्रदर्स आंबेगाव टीम या मॅचमध्ये आपण पाहतोय. या स्पेलमध्ये जर पाहिलं तर अजून देखील 2 षटकांचा वाजवी खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. आणि इथे फलंदाजी करत असताना जवळजवळ MS11 वाघाचवाडी संघ आता स्ट्रगल करेल. भागीदारीची जरूरत आहे आणि ते भागीदारी भरत नाहीये. स्वीपर तडबाडला स्वीप होता आणि या मॅच मध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज दीपक आउट. आणखीन एक गमवलाय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत MS11 वाघाचवाडी संघाने. वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती बनेल जिथे सुरुवातीमध्ये दोन्ही खेळाडू भरपूर चांगल्या फलंदाजीमधून आपण बघितले होते. आणि सध्या जर पाहिलं गेलं तर या बॅटलमध्ये आपण बघू शकतायत वाघाचवाडी संघ थोडासा शांत झाला आहे. 3 विकेट गमवल्यात. 35 धावा दाफलकावरती आपण बघतोय. नवीन खेळाडू फलंदाजीमधून नंदू यावेळेस खेळपट्टीवरती इंटर होत असताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर या बॅटलमध्ये चांगली फलंदाजी जरूर करतोय. 3 चेंडू 11 वरती ते बॅटिंग करतायत. परंतु सामन्यामध्ये आता चर्चा बदलायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी करत असताना आंबेगाव संघाच्या गोलंदाज समीरने येणारा चेंडू हॅट्रिक ऑन जो मात्र आपल्याला बघायला भेटतोय. समीर बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्विचित खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहतायत थोडासा कमी गतीचा होता. त्यानंतर लोवर फुल टॉस जो आपण पाहिला फलंदाज नंदूच्या विरोधात बघायला मिळाला. गोलंदाज समीरचा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक इथे 2चा खेळ सध्या संपन्न होतोय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 74 धाबेचा पाठला करत असताना MS11 वाघाचवाडी संघ 3 विकेट 35 धावा.
सामन्यामधलं इक्वेशन थोडंसं चेंजेस झालेलं आपण पाहता येतं. इथून पुढे या मॅचमध्ये आपण बघू शकाल अजून देखील बऱ्याचशा धाब्यांची गरज जी मात्र या सामन्याला जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळते. MS11 वाघाचवाडी संघ संकटामध्ये जरूर आहे, परंतु संकटामध्ये फलंदाजी करत असताना नंदू आणि दाणेश्वर या दोन फलंदाजांना तुटावं लागेल. बरोबर आपण पाहता येतं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज जयेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला आहे. थोडंसं रडपमध्ये आपण बघू शकता त्यावेळेस बिघड होत असताना पाहायला मिळाला आहे. डेड बॉल जो मात्र आपण घोषांकित करत असताना ऑफिशियल्स मयूर सराडा तिथे पाहतोय. 35 धावा दाफलकाबर्दीत 18 चेंडूचा खेळ इथे शिल्लक पाहायला मिळतोय आणि 18 चेंडूमध्ये अजून देखील 39 म्हणजे मॅच अजून देखील आहे MS11 वाघाचवाडी संघासाठी. थोडंसं थांबणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना वाघाचवाडी टीमचा फलंदाजांना आपल्याकडे बॉल यावेळेस आपण पाहतायत थर्डमॅनचा भरून हुक केलं फलंदाज बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वरने सेकंडचा प्रयत्न होतोय. एक्स्ट्रा थ्रो यावेळेस मैदानामध्ये करत असताना आंबेगावचा क्षेत्ररक्षक या बॅटलमध्ये आपण पाहिलाय. एक रन्स रोखावी लागेल ब्रायन ब्रदर्स आंबेगाव टीमला आणि समोर आपण पाहताय जिथे तिथे संधी भीती आहे त्या नावी संधीमध्ये आता सध्या यशस्वी क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न MS11 वाघाचवाडी संघ करतोय. प्रयत्न जारी ठेवावे लागतील कारण जो प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवतो आणि प्रामाणिक करतो त्याला मात्र यश नेहमीच भेटतं आणि कदाचित या मॅचमध्ये प्रयत्न सुरू आहेत. रनचेस करत असताना 74 धावेचा MS11 वाघाचवाडी टीमला 37 धावा दाफलकावरती बनतायत. ज्ञानेश्वर या सामन्यामध्ये थोडासा आपण पाहतायत कंट्रोलमध्ये खेळतोय. स्विचित करण्याचा प्रयत्न आक्रमण करायचं होतं गतीमध्ये हा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज जयेश सक्सेसफुल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. संबरित चेंडू आपण पाहतायत. डॉट बॉलचा वापर यावेळेस जयेशचा होतोय. निर्धारित चेंडू जितकं या सामन्यामध्ये आपण पाहतायत डॉट्स बॉल्स येणार आहेत तितका सामना मात्र हळूहळू कठीणाई नोंदवत असताना MS11 वाघाचवाडी संघाला या बॅटलमध्ये आपण पाहताय. विकेट्स गमावल्यात, विकी बाद झाल्या, त्यानंतर भावीनी बाद झालाय. म्हणजे प्रेशर खूप आहे. फुलटॉस विचित करण्याचा प्रयत्न बॅटर दाणेश्वरचा होता. कदाचित सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केला असता तर धावा आल्या असत्या, परंतु इथे आपण पाहतायत सरळ बोट थोडंसं टेढं केलंय आणि मैदानावरती आपण बघाल मिळाली जातीय सिंगल आली आहे. दाफलकावरती थोडंसं चेंजेस झालंय. 38 धावा स्कोरबोर्डला वाघाचवाडी संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. या षटकामध्ये जयेश भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. 3 धावा या षटकामध्ये सध्या तरी खर्च झाल्यात. एक तरी आक्रमण घडवावं लागेल फलंदाजी करत असताना MS11 वाघाचवाडी टीमच्या फलंदाजाला. दाखड फटका यावा लागेल एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून. हो सुपला खेळायचा होता परंतु फलंदाज आपण पाहतायत नंदू इथे हुकला. बरोबर आपण पाहतायत डॉट बॉल. थोड्याच वेळात करदर नक्कीच ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहतोय श्रीमान योगीजी बाग सर देखील इथे उपस्थित होणारच आहेत. थोडंसं जर पाहायला गेलं तर नक्कीच दूरवरचा प्रवास त्यांचा आपल्याला पाहायला भेटतोय. रात्री नाईटची स्पर्धा देखील ते कव्हर करत असताना आपण पाहिली आहेत, त्यामुळे नक्कीच काही क्षणामध्ये सराची देखील उपस्थिती या मंचावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस फटका चांगला नंदू स्टॅकरेडला, नंदूच्या बॅटमधून आपण पाहतायत शॉर्ट पॉइंटला बीट करून चेंडू जाईल सरळ पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका, चौकार. अगदी आपण पाहतायत चौकाराला 42 धावा दाफलकावरती. या ओव्हरमध्ये एक चेंडू सर अजून शिल्लक पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकतायत पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आपण पाहताय पुन्हा डॉट, त्यानंतर चौकार आणि एक चेंडू इथे शिल्लक पाहायला भेटतोय. बेचाळीस धावा दाफलकावरती आपण पाहताय फलंदाजी करत असताना नंदूच्या बॅटमधून इथे सध्या तरी डावाला थोडीशी कलाटणी मिळलेली आपण पाहताय. स्विचित करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता जरूर होती. स्वीपर तडमानला केलं बीट. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना नंदूच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. तडमान रिझन सीमा पार, चौकार.
या सामन्यामध्ये करती असं तरी MS11 वाघाचोडी टीम आणि आपण पाहतायत आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा. टार्गेट मोठं होतं परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असंच काहीच नाहीये हे मात्र नेहमी आपण क्रिकेटमधून पाहिलंय बघितलंय आणि नक्कीच शक्य देखील केलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये आपण बघताय आता 12 चेंडू 28 धावेचं इक्वेशन पाहायला मिळेल म्हणजेच इथे प्रति ओव्हर मागे आपण बघताय 14.00 ची धावगती जी मात्र इथून मेंटेन ठेवायची रनचेस करत असताना MS11 वाघाचोडी टीमला आहेत 12 चेंडू 28 धावेचं इक्वेशन या सामन्यामध्ये आता शिल्लक राहिले 46 धावा. तर इथे वाघाचोडी संघाच्या धावफलकावरती आपण बनत असताना जरूर पाहिल्यात परंतु इथून आता या मॅचमध्ये आपण बघतायत एक विशेष इक्वेशन जे मात्र समोर आलेलं आपण बघतोय. 12 चेंडू 28 धावा सामन्यामध्ये आपण पाहतायत कोण जिंकेल ही महत्त्वाची लढत यासाठी झालेली भरपूर मोठी चुरस जी मात्र या सामन्यामध्ये आपण बघत आहोत. मॅचमध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ देखील भरपूर मोठ्या हिमतीनं हा सामना खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. त्यानंतर समोर प्रयत्नशील क्रिकेट करत असताना MS11 वाघाचोडी संघ देखील आपल्याला बघायला मिळतोय. अडथळे बनलेत, विकेट जरूर गमावल्यात परंतु फलंदाजीमधून फलंदाज सध्या तरी आपण बघतायत ज्ञानेश्वर आणि नंदू हे दोन खेळाडू भरपूर चांगला माहोल तयार करत असताना आपण पाहिलेत या सामन्यामध्ये. 12 चेंडू 28 धावा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी आपण बघतायत सध्याच्या घडीला या स्पेलमध्ये गोलंदाज सबीर दाखल होतोय. ज्या सबीरने दुसरं षटक अगोदर टाकलं होतं आंबेगाव टीमकडून तोच सबीर वैयक्तिक संघाचं चौथं आणि स्वतःचं दुसरं षटक टाकण्यासाठी या स्पेलमध्ये तयार होतोय. हे षटक जर चांगलं आलं तर या मॅचमध्ये अगदी कमबॅक होऊ शकेल ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी. आणि या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना मोठे फटके जर आले तर जरूर हा सामना मात्र अगदी चॅलेंज करून MS11 वाघाचोडी संघ आपल्या बाजूने फिरवेल. 12 चेंडू 28 धावा फलंदाज प्रेशरमध्ये गोलंदाज प्रेशरमध्ये सामना रंगलाय हे मात्र जरूर आपण पाहताय. पुढ्यात टाकलाय लोबा फुल टॉस होता डिफेन्स करतायत फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून ऑन साईडला हलोंदी कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न यशस्वी होईल. सिंगलच्या भरतीनं स्कोरबोर्डवरती थोडंसं चेंजेस झाले. 47 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जबरदस्त आहे. ब्रदर स्पोर्ट्स या live.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत ऐकत आहोत. त्याचबरोबर आपण बघू शकाल चांगल्या क्लॅरिटीमधून ही संपूर्ण स्पर्धा जी मात्र दाखवण्याचं काम संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स.in करते. गोलंदाज समीर यावेळेस सक्सेस ठरेल. डॉट बॉल एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये आपण पाहताय. प्रेशरमध्ये टाकत असताना MS11 वाघाचोडी संघाला या रनचेसमध्ये आपण पाहताय. पाटला भरपूर मोठा आहे आणि तो मोठा पाटला करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकताय तर थोडासा किंबहुना अडथळा बनलेला बघायला मिळतोय वाघाचोडी संघाला. नंदूवरती इथे या थोडंसं प्रेशर आहे. अगोदरचा चेंडू डॉट इन असताना आपण पाहिलाय. 10 चेंडू 27 धावा सबीर बॉलिंग ट्रॅकवरती. हो चेंज ऑफ पेस गती बदलले. लेग स्पिन होता. मिड विकेटला फटका चांगला आहे. अलोदी कार्पेट फटका पाहायला मिळेल. सिंगलचा प्रयत्न मिळाली जाईल. यशस्वी क्षेत्रातून फलंदाजी करणाऱ्या नंदूच्या बॅटमधून सिंगल नव्हे तर आता आक्रमण करावी लागतील. चेंडू कमी आहे धावा जास्ती आहेत. सामन्यामध्ये आपण पाहता हळूहळू मजबूत पकड रेखाडली जाती आहे
ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव टीम कडून कोण जिंकणार ही संघर्षाची लढाई याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला झालेली बघतोय. 9 चेंडू आता 26 धावेची गरज. हो यावेळेस आपण बघतायत सध्याच्या घडीला गोलंदाज समीर मात्र हा सामना पूर्णपणे बदलून टाकतोय. मेहनत जारी आहे. खरं तर सध्या तरी आपण बघू शकताय हौसले बुलंद आहेत म्हणूनच तर 74 धावेचा डिफेन्स करत असताना हा मी सफर जारी ठेवला आणि सध्या या सामन्यामध्ये आपण बघतायत इक्वेशन कठीण होत आहे MS इलेव्हन वाघाचवाडी टीमला. 8 चेंडू 26 धावा. ज्ञानेश्वर साखर रेडवरती यावेळेस ऑन साइडला पावर हिट फलंदाजी करत असताना मैदानावरती ज्ञानेश्वर पाहायला भेटतोय आणि ज्ञानेश्वर बटतोय. प्रयत्न आमचेही चालू आहेत आणि कहाणीमध्ये अजून मी आहे. यावेळेस मिड विकेटला दूर खेचत असताना धूर काढलाय षटकार. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहता ॲक्शन रिप्ले रनआउटमध्ये मिळाला आणि तिथे जसा चेंडू रीचमध्ये भेटला तिथून फेकून दिला फलंदाज बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर बॉडी लाईनच्या पलीकडे. सामन्यामध्ये इक्वेशन पुढे बदललेला आपण पाहता MS इलेव्हन वाघाचवाडी संघ 54 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडू 20 धावेची गरज. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ज्ञानेश्वरनं केलाय. फॉलो थ्रूवरती स्वतः समीर बघायला मिळत आहेत. षटक 4थं संपतंय. दाफलकावरती आपण बघताय 74 धावेचा पाठला करत असताना MS इलेव्हन वाघाचवाडी संघ 55 धावेवरती आपल्याला बघायला मिळते आणि आता सामना पोहोचतोय. शेवटचे 6 चेंडू 19 धावा पाहायला भेटतात इक्वेशन मध्ये. मॅच जबरदस्त झाली आहे. सामन्यामध्ये आपण पाहतात एका बाजूनं हार मानायला तयार नाहीये गोलंदाजी करत असताना आपण बघतायत सध्याच्या घडीला ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव संघ परंतु MS इलेव्हन वाघाचवाडी संघ म्हणतोय की हा सामना आम्हाला कसा बसा तरी चेसिंग करायचा आहे. 6 चेंडू 19 धावा या मॅच मधलं हे इक्वेशन आपण पाहताय. धावा दाफलकावरती आपण पाहताय 6 चेंडू 19 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी MS इलेव्हन वाघाचवाडी टीमला स्पर्धेचा मुख्य तो नियम आपण बघतायत कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजे 19 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर वाघाचवाडी टीमला एक जरी धाव या मॅच मध्ये कमी राहिली तरी सुद्धा हा सामना जिंकू शकते. ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव टीम शेवटपर्यंत हा सामना रंगलेला आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्ट्स या .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की नक्कीच ब्रदर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉय करता आणि अजूनही तुम्ही जर या .inला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण ही स्पर्धा भरपूर चांगल्या क्लॅरिटीमधून ब्रदर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय आणि येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आपण पाहताय त्या अपडेट्स तुमच्यासोबत जॉईनिंग होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. 6 चेंडू 19 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रभात इथे दाखल होतोय. फिल्डिंग चेंज झाली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय शॉट थर्डमॅन बॅकवर्ड स्वेअरलेग शॉट पॉइंट शॉट एक्सा कव्हर. त्यानंतर आपण बघताय बॉडी लाईन झोन मध्ये बॅकवर्ड स्वेअरलेग मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑफ एक्सा कव्हर. दाडेश्वर साखर रेडला आणि दाडेश्वर म्हणतोय हाला त्याच्या समोर झुकायचं नाहीये आणि बरोबर आपण पाहतायत नाजूक स्थितीमध्ये संघाला आता सावरत असणारा फलंदाज दाडेश्वरच्या बॅटमधून येतोय सिक्सर षटकार. अगदी आपण पाहता हा वाघाचवाडी संघ आणि यामध्ये फलंदाजीची कमकुवता नाही आहे हे मात्र जरूर आपण या सामन्यामध्ये पाहतायत. ज्ञानेश्वर या मॅच मध्ये आपण बघतायत भरपूर चांगला रोल निभावतोय. ज्या पद्धतीने म्हटलं जातं समुद्रांच्या लाटांना घाबरून करतर आयुष्याची नौका ही कधीच पार होत नाही आणि जो आयुष्यामध्ये मेहनत करतो त्याची हार होत नाही. या सामन्यामध्ये मेहनत शेवटपर्यंत आपण पाहतायत रंगवलेली आहे MS इलेव्हन वाघाचवाडी टीमने आणि शेवटपर्यंत या सामन्याची चर्चा बदलली जाईल का.
मिड विकेटला फटका चांगला आहे. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना मैदानावरती आपण बघताय हळूहळू का होईना परंतु बाटर मैदानामध्ये ज्ञानेश्वर या सामन्याला चेस करत असताना बरोबर धावफलकावरती धाबा आणतोय. स्कोरबोर्ड वरती आपण बघताय सध्या तरी MS11 वाघाचवाडी संघ बघायला मिळेल 63 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता सामन्याचं इक्वेशन 4 चेंडू 11 धाबा 6 चेंडू मध्ये जर पाहायला गेले तर 19 होते. आता इथून हा सामना बदलून टाकलाय. ओहो यावेळेस लो बॉल फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न झाला. लाऊड अपील जरूर पाहायला मिळते परंतु हा चेंडू चांगला आहे. मॅच संपलेली नाही या सामन्यामध्ये अजून देखील जे ज्या झोकतायत गोलंदाजी करत असताना ब्रदर स्पोर्ट्स आंबेगाव टीमचे आपण बघाल गोलंदाजी करत असताना गोलंदाज 3 चेंडू 11 धाबा सामन्यामध्ये आपण पाहताय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ खेळ करत असताना शेवटपर्यंत हा सामना झुंजलाय भिडलाय आणि हा सामना रंगलाय. 3 चेंडू 11. ओहो 3 बॉल 11 ची गरज. यावेळेस महत्वाच्या क्षणाला गोलंदाजी करत असताना गोलंदाज एक्स्ट्रा चेंडू वापरतायत. यस ऑफिशियल पंच आपण पाहतायत मयूर सर इथे म्हणतात की वाईट बॉल आहे परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे आपण पाहतायत एक्झॅक्ट अंपायर सिग्नलला चॅलेंज केलेलं आपण पाहतोय. रेफर होत आहे चेक केलं जाईल आणि यस हा चेंडू अधिकचा बाहेर पाहायला मिळतोय. वाईट बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपण येत असताना बघू शकतायत. एक्स्ट्रा चेंडू 1च्या बढतीनं स्कोरबोर्ड यावेळेस पुढे सरसावत असताना आपण बघू शकाल MS11 वाघाचवाडी क्रिकेट संघ 64 धाबा आहेत. आता 3 चेंडू आणि 10 धाबेची गरज. एक मोठा फटका या सामन्यामध्ये नक्कीच एक महत्वाचा मोकळा श्वास देऊ शकेल का ज्ञानेश्वरच्या बॅटमधून वाघाचवाडी टीमला. हा ट्रॅकर बॉल आणि यावेळेस आक्रमण 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 वाघा लढलाय आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वाघाचवाडी क्रिकेट संघाचा ज्ञानेश्वर सक्सेस. यस सिक्सर. पॉवरफुल बनलाय फलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर हा खेळाडू. विकी आणि भाविन जरी बाद झाला असेल तरी सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहतायत MS11 वाघाचवाडी संघ जो मात्र आक्रमण करत असताना पाहायला मिळतोय. एकटा ज्ञानेश्वर जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत 14 चेंडू 36 वरती खेळ करत असताना पाहायला मिळतो आणि आता सामना जर पाहिला तर इक्वेशनामध्ये बदलला. 70 धाबा धावफलकावरती आहेत. आता मॅच मध्ये 2 चेंडू आणि आपण बघाल 4 धाबेची गरज. जोडी सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मॅच मध्ये सेट फलंदाज जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही आणि कदाचित आज सामना बदलला जाईल का. 2 चेंडू 4 धाबा मॅच मध्ये आपण पाहतायत. सध्या तरी प्रयत्न चालू आहेत आंबेगाव संघाचे देखील परंतु फलंदाजी करत असताना MS11 वाघाचवाडी संघाचा ज्ञानेश्वर हा खेळाडू जबरदस्त लेमध्ये दिसतोय. दोन चेंडू 4 धाबेची गरज. सेट फलंदाज ज्ञानेश्वर साखरेंला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे. यावेळेस खाली क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला. सेकंडचा प्रयत्न फलंदाज ज्ञानेश्वरने केला आणि आता सामना शेवटच्या बॉल मध्ये जात असताना बॉल भेटतोय. सध्या तरी आपण बघू शकतायत 2 धाबा मिळतील. धावफलकावरती 72 धाबा आणि आता सामना पोहोचलाय. 1 चेंडू आणि 2 धाबेची गरज. सामना कसा पाहिजे. सामना असा पाहिजे. प्रेक्षकाची नजर आता या सामन्याच्या दिशेने वळू लागली आहे कारण मॅच मध्ये आपण पाहतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विपक्षात खेळत असताना MS11 वाघाचवाडी या 2 संघांमधून झालेले भरपूर दुवंत युद्ध जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे इथून कंपल्सरी 2 धाबा या सामन्याला जिंकण्यासाठी MS11 वाघाचवाडी संघाला बनवाव्याच लागतील. जबरदस्त मॅच. चांगला सामना आपण पाहताय. गोलंदाज प्रेशर मध्ये आहे कारण समोर ज्ञानेश्वर हा खेळाडू सध्या तरी अहंकार दाखवत असताना आपण पाहिलाय. पुढ्यात ठेवला आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाजी करत असताना 1 चेंडू 2 धावेचा डिफेन्स करून दाखवलाय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमने. प्रयत्न जबरदस्त होते फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून परंतु आज वेळ आणि काळ
एबीएस 11 वाघाचवाडी संघासाठी भरपूर वाईट राहिला आहे, परंतु नक्कीच एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण वाघाचवाडी संघाचा एकटा वाघ ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आज लढत असताना पाहायला मिळाला. अपयश जरूर आलंय वाटायला अगदी फलंदाज ज्ञानेश्वरच्या, परंतु आज ज्ञानेश्वरने स्वतःला जरूर सिद्ध केलंय असंच सांगावं लागेल. अभिनंदन राहील आंबेगाव टीम आणि नक्कीच अडलं काय टफलक देऊया वाघाचवाडी टीमला.